जपानच्या टोयोटा कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक बघायला मिळते। छत्रपती संभाजीनगरात तब्बल 20,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। या प्रकल्पामुळे 8,000 रोजगारांची सुद्धा निर्मिती होणार आहे। मराठवाड्याच्या अर्थकारणालयामुळे चांगली चालना मिळेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते। आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते। आम्ही या गुंतवणुकीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली। ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातून एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे।